थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त आज आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेतर्फे मी ममता क्षेम कल्याणी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तसंच भाई वैद्य यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या सोहळ्याला आपण प्रारंभ करतो आहोत। आपले कुटुंब प्रमुख माननीय डॉक्टर बाबा आढाव, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अभिजित वैद्य आणि आजच्या पुरस्काराचे मानकरी माननीय आनंद पटवर्धन यांच्यासह संस्थेच्या विश्वस्त आणि प्रमुखांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते। तसंच भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, भाई वैद्य फाउंडेशनचे विश्वस्त माननीय प्रताप रावळ सर, विश्वस्त डॉक्टर प्राची रावळ मॅडम, मनपूर्वक धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की पुरस्कार सोहळ्यानंतर याच सभागृहात आनंद पटवर्धन निर्मित आणि दिग्दर्शित वसुधैव कुटुंबकम हा जगभरातील समीक्षकांनी प्रचंड वाखाणलेला नवा माहितीपट या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे। तसंच यानंतर आनंद पटवर्धन यांच्याशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधण्याची संधी आपणा सर्वांना मिळणार आहे। आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा। समाजवाद, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्य म्हणजे भाईंच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया होती। त्यामुळेच भाईंच्या स्मृतींचा जागर करणारा हा पुरस्कार साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रांमधील त्या व्यक्तीचं राष्ट्रीय पातळीवरील योगदान लक्षात घेऊन दिला जातो। आजच्या पुरस्काराचे मानकरी माननीय आनंद पटवर्धन हे गेली 5 दशके सामाजिक आणि राजकीय विषयांवर माहितीपट तयार करत आहेत। त्यांना आज आपण इथे गौरवणार आहोत। तत्पूर्वी भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली वैद्य यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती मी त्यांना करते। धन्यवाद। आमचे प्रेरणास्थान आणि ममतानी म्हणलं त्याप्रमाणे आपले कुटुंब प्रमुख माननीय बाबा आढाव, भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य, ज्यांना हा भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार दिला जात आहे ते जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन सर, इतर मान्यवर, सभागृहातील मान्यवर आणि भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी आणि आपण मान्यवर उपस्थित। आज भाईंचा हा 6वा स्मृती दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुरस्काराचा। आणि भाई वैद्य फाउंडेशनचे खूप उपक्रम आहेत, पण आज वेळेचं बंधन लक्षात घेता मी अगदी काही उपक्रमांबद्दल बोलणार आहे। भाईंनी त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये शिक्षणासाठी आणि शिक्षण हक्कासाठी त्यांनी व्यतीत केले आणि सर्वांना समान, मोफत आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी ध्यास घेतला। 89व्या वर्षी त्यांनी सत्याग्रह केला, अनेक लढे दिले आणि 28व्या वेळी त्यावेळेला त्यांनी अटक करून घेतली होती स्वतःला। ते रस्त्यावर बसले होते त्यावेळेला। भाईंच्या या विचारांवर आणि मूल्यांचा विचार करून मूल्यांवर आधारित आम्ही भाई वैद्य गुणवंत आणि गरजू शिष्यवृत्ती योजना गेली काही वर्ष भाई वैद्य फाउंडेशन राबवतं आहे। 8वी ते 12वीतल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपये अशी ती योजना आहे। आणि आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना, म्हणजे आता मागच्या वर्षी आम्ही 60 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान केली, त्यातल्या 40 तर विद्यार्थिनीच होत्या, मुलीच होत्या त्यातल्या 40। आणि मला असं वाटतं की यावर्षी हा आकडा 100 पार करायला काहीच हरकत नाही, कारण भाईंच्या मूल्यांवर, भाईंच्या विचारांवर श्रद्धा असणारे, विश्वास असणारे दाते पुढे येत आहेत आपणहून आणि ते या शिष्यवृत्तीला हातभार लावत आहेत। आणि मी सर्वांना हीच विनंती करेन की हा शिष्यवृत्तीचा आकडा जास्तीत जास्त पुढे वाढत जावा अशी भाई वैद्य फाउंडेशन आणि आमची इच्छा आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना भाईंनाही भाई पण म्हणायचं की बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात शिक्षण घेताना
आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये 2016मध्ये मोठा दुष्काळ झाला होता त्यावेळेला पुण्यामध्ये खूप महाविद्यालयीन विद्यार्थी येऊन राहिले होते. त्यातले बरेच विद्यार्थी MPSCची तयारी करत होते आणि भीषण दुष्काळ होता. त्यावेळेला घरून मदत बंद झाली होती. अशा वेळेला 2 महिने जवळजवळ 200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रात्रीचं सकस जेवण पुरवलं आणि अन्नछत्र चालवलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा 2019मध्ये दुष्काळ आला त्यावेळेला आरोग्यसेना आणि भाई वैद्य फाउंडेशनने 20 गावांना पाण्याच्या टाक्या पुरवलेल्या होत्या. असे अनेक उपक्रम आहेत. आरोग्यसेना आणि भाई वैद्य फाउंडेशनने कोविडच्या काळात जवळजवळ 85,000 लोकांना 4 राज्यातल्या अन्नाची जेवणाची व्यवस्था केली होती. आणि पुण्यामध्ये कोविडच्या काळामध्ये 102 रिक्षा ज्या रुग्णवाहिका म्हणून त्यावेळेला लोकांना त्यांनी सेवा पुरवली. घरापासून ते रुग्णालयापर्यंत मोफत सेवा पुरवली. त्याच्यामध्ये PPE किट ठेवलेले होते आणि ऑक्सिजनची पण व्यवस्था केली होती. असे अनेक उपक्रम आहेत. भाई वैद्य फाउंडेशन काही पुरस्कारांचे पण कार्यक्रम किंवा पुरस्कारही देते. आमच्या आईंच्या म्हणजे नलिनीताई वैद्य यांच्या निधनानंतर प्राचार्या नलिनीताई वैद्य समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार त्यावेळेला चालू केला होता. भाईंच्या हयातीमध्येच अनेक कार्यक्रम झाले आणि आत्तापर्यंत जवळजवळ 18 शिक्षकांना हा पुरस्कार दिला गेला. आणि आम्ही याचं नाव आदर्श शिक्षक पुरस्कार नाही ठेवलेलं, समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार. जो समाजाभिमुख आहे त्याला हा पुरस्कार देण्यात यावा अशी भाईंची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण 18 शिक्षकांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतर भाई असतानाच कार्यकर्ता पुरस्कार असं अनेक वर्ष दिला गेला आणि त्याच्यानंतर भाईंच्या निधनानंतर या पुरस्काराचं रूपांतर भाई वैद्य फाउंडेशनने भाई वैद्य युवा नेता पुरस्कार असं केलं आणि आत्तापर्यंत हा पुरस्कारही बऱ्याच जणांना दिला. मागच्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातले संशोधक जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत सूरज येंगडे त्यांना हा पुरस्कार दिला गेला होता. आणि त्याच्यानंतर हा भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार जो आहे तो पहिला पुरस्कार नयनतारा सहगलांना दिला होता, ज्या ज्येष्ठ लेखिका आहेत तर त्यांना दिला होता. मागच्या वर्षी थोर इतिहासकार जयसिंगराव पवारांना हा पुरस्कार दिला होता. आणि आजचा हा पुरस्कार जो आहे तो जागतिक कीर्तीचे जगतविख्यात चित्रपट निर्माते, लघुपट निर्माते, माहितीपट निर्माते माननीय आनंद पटवर्धन सर यांना देण्यात येतो आहे. आणि हे भाग्य आम्हाला लाभलं आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे. ते खूप 2 दिवस मोठा प्रवास करून आलेले आहेत इथे. त्यांच्या अनेक म्हणजे जवळजवळ सगळ्याच यांना चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ते आहेतच, परंतु त्यांनी देशाच्या आणि जागतिक पातळीवरच्या सामाजिक, राजकीय आणि मानवाधिकार प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांनी याच्यामध्ये जी निर्भयपणे परखडपणे जी काही मांडणी केली आहे, या कलाकृतींद्वारे जी काही मांडणी समाजापुढे जी काही केलेली आहे ते एक भाई वैद्य फाउंडेशनला असं वाटतं की हे खूप मोठं योगदान आहे आणि हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. कारण आज जेवढी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं किंवा लोकशाही धोक्यात आली नव्हती किंवा ह्याची गळचेपी झाली नव्हती तेवढी आत्तापर्यंत केव्हाच झाली नव्हती. त्यामुळे आज ह्याची अत्यंत गरज वाटते. त्यामुळे आम्ही सर्व विश्वस्तांनी एकमताने हे ठरवलं की हा पुरस्कार यावेळेला आनंद पटवर्धन सरांनाच आपण प्रदान करू. आणि भाईंना त्यांच्याबद्दल खूप आपुलकी होती आणि प्रेम पण होतं. आणि भाईंना त्यांच्या सगळे जे काही चित्रपटांबद्दल वगैरे पण खूप विशेष वाटायचं. मला आठवतं आहे की याच सभागृहामध्ये काही वर्षांपूर्वी आरोग्यसेना आणि सोशलिस्ट युवजन सभा यांच्यातर्फे त्यांची जय भीम कॉम्रेड ही गाजलेली आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉक्युमेंटरी आपण सगळ्यांनी पाहिली आणि आपण सगळेजण त्यावेळेला भारावून गेलेलो होतो. आजही आपण वसुधैव कुटुंबकम ही बघायला आपल्या सर्वांबरोबर मी पण खूपच आतुर आहे ही डॉक्युमेंटरी बघण्यासाठी. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण भाईंच्या स्मृतिदिनी करतो आहे, पण उद्दिष्ट मात्र एकच आहे की भाईंच्या विचारांना अभिप्रेत असलेली, भाईंच्या विचारांना आणि कार्याला अभिप्रेत असण्याची विचारधारा आणि ती प्रेरणा आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण हो आणि ते कार्य पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे की ज्याच्याद्वारे मला आज विश्वास आहे की या कार्यक्रमानंतर नक्कीच आपल्याला
भाईंच्या विचारांना अभिप्रेत अशी प्रेरणा मिळेल आणि आपण त्या दृष्टीने आपण कार्यरत होण्याची पण प्रेरणा मिळेल. फार काही न बोलता मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. आपण सर्व आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आजच्या पुरस्काराचे मानकरी माननीय आनंद पटवर्धन यांनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अनेक विविध विषयांवर आणि मुख्यतः विवाद्य विषयांवर माहितीपट तयार केले आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आणि अनेकदा त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. मात्र न डगमगता ते आपलं कार्यावर ठाम राहिले आणि आजही ते आपल्या कार्यात मग्न आहेत. आजचे पुरस्कारार्थींचा परिचय करून देण्याची विनंती मी डॉक्टर सावनी यांना करते. डॉक्टर सावनी या शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असून गेल्या 25 वर्षांपासून चित्रपटातील वैविध्यपूर्ण कलांशी त्यांची नाळ अतिशय संवेदनशीलपणे जोडली आहेत. डॉक्टर सावनी. आनंद पटवर्धन यांची ओळख ही त्यांच्या दिग्दर्शित केलेल्या माहितीपटातून होते. त्यामुळे वेगळी ओळख खरंच करून देणं आवश्यक आहे का असं कुठेतरी जाणवलं आणि असा प्रश्न पडायला लागला. त्यांनी घेतलेल्या भूमिका या तटस्थपणे आपल्याला त्यांच्या माहितीपटातून दिसतातच. गेल्या 5 दशकापासून आनंद पटवर्धन आपल्या फिल्म्समधून सामाजिक आणि राजकीय विषय मांडत आहेत. काही वेळा हे विषय जनतेपर्यंत पोचवण्यासाठी सेन्सॉर बोर्डाशी त्यांना संघर्षही करावा लागला आहे. जशी एखाद्या फिल्ममेकरची फिल्मोग्राफी असते तशीच त्यांची सेन्सॉरशिप आणि खटल्यासंदर्भात देखील एक वेगळीच फिल्मोग्राफी आहे. प्रत्येक फिल्मचा जसा पुरस्कारांचा खजिना असतो तसा आनंद पटवर्धन यांच्या फिल्म्सच्या खटल्यांसंदर्भातील आपल्याला इंटरनेटवर एक वेगळी यादी पाहायला मिळते. हे असं का असा प्रश्न पडतो. साहजिकच प्रत्येक राजकीय व्यवस्थेला भीती असते की निर्माण होणारी कलाकृती ही राजसत्तेला धक्का तर नाही देणार. त्यामुळे सेन्सॉरसारखी व्यवस्थाही कार्यरत असते. परंतु या सगळ्या गोष्टींची तमा न बाळगता जनतेसमोर त्यांची कलाकृती ही त्यांनी बिनधास्तपणे जनता आणि तिचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून 50 वर्ष गेले त्यांनी हे काम सुरू ठेवलं आहे. वेव्स ऑफ रेव्होल्यूशन, प्रिझनर्स ऑफ कॉन्शियन्स, अ टाइम टू राइज, बॉम्बे आर सिटी, इन मेमरी ऑफ फ्रेंड्स, इन द नेम ऑफ गॉड, अ नर्मदा डायरी, फादर सन अँड होली वॉर, फिशिंग इन द सी ऑफ ग्रीड, वॉर अँड पीस, जय भीम कॉमरेड, रिझन ही त्यांनी केलेल्या माहितीपटांची काही शीर्षके आहेत. आनंद पटवर्धन यांनी 1970मध्ये BA इंग्लिश लिटरेचर बॉम्बे युनिव्हर्सिटीतून केले. तसेच BA सोशॉलॉजी 1972मध्ये ब्रँडिस युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आणि मास्टर्स डिग्री इन कम्युनिकेशन 1982ला मॅकगिल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. विद्यार्थी दशेपासून कार्यकर्ता म्हणून ओळख, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ, सेझर शावेज युनायटेड फार्म वर्कर्स युनियनमधील स्वयंसेवक, भारतामध्ये ग्रामीण विकास आणि शिक्षण प्रकल्प या संदर्भात भरीव कामगिरी, 1974-75मध्ये बिहार भ्रष्टाचाराविरोधी चळवळीत सहभाग, आणीबाणी दरम्यान नागरी स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकार हक्कांसाठी चळवळ, तसेच शहरातील गरिबांसाठी आवास अधिकार चळवळीत अग्रेसर, सामाजिक सलोख्यासाठी अस्थिर विकास, सैनिकी शासन आणि परमाणु राष्ट्रवाद या अन्यायाविरोधात सकारात्मक सहभाग. काही निवडक महत्त्वाच्या पुरस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, आउटस्टँडिंग अचीव्हमेंट हॉट टॉक्स फिल्म फेस्टिवल कॅनडा, केरळ माहितीपट लघुपट महोत्सवातील राज्य सरकारचा लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील व्ही शांताराम लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार, शेफिल्ड डॉग फेस्ट UK मधील इन्स्पिरेशन अवॉर्डने सन्मानित, तसेच ऑस्कर अकॅडमीतर्फे लाईफ टाईम मेंबर म्हणून आमंत्रित. नर्मदा डायरी
साठी उत्कृष्ट माहितीपट फिल्मफेअर पुरस्कार, फादर सन अँड होली वॉरसाठी राष्ट्रीय पुरस्कार, बॉम्बे आर सिटी इन मेमरी ऑफ फ्रेंड्स आणि राम के नामसाठी राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश होतो. आनंद पटवर्धन यांनी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मास्टर क्लास घेऊन मार्गदर्शन केले आहे. FTII पुणे तसंच स्टॅनफोर्ड विद्यापीठात अध्यापनही केलेले आहे. अमेरिकेतील हम्फ्री तसेच मिशिगन येथील फेलोशिप देखील प्राप्त केली आहे. माहितीपटांबरोबर काही लघुपट त्यांनी केलेले आहेत. विविध विषयांवर त्यांचं विपुल लेखनही उपलब्ध आहे. ते स्वतःचं वर्णन करताना म्हणतात, अ नॉन सिरियस ह्युमन बीइंग फोर्स्ड बाय सर्कमस्टान्सेस टू मेक सिरियस फिल्म्स. तर हे झालं आनंद पटवर्धनांचं एक एडिटेड व्हर्जन. कारण अजून यादी खूप मोठी आहे, ती कधी न संपणारी आहे. आणि त्यांच्याबद्दल जाणून घेताना असं वाटलं माहितीपटाचं ते एक विद्यापीठच आहेत. आणि आज मला ओळख करून देताना असं वाटतंय की मी आता जास्त क्वालिफाईड झालेली आहे. आणि त्यांच्या क्षेत्रातील एकंदर योगदान बघून बांस्की नावाचा एक स्ट्रीट आर्टिस्ट आणि पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट यांचे शब्द आठवतात आणि ते अगदी प्रकर्षाने जाणवतात. ते म्हणजे, आर्ट शुड कम्फर्ट द डिस्टर्ब्ड अँड डिस्टर्ब द कम्फर्टेबल. Thank you very much, Anandji, for causing this comfort and disturbance. Thank you very much. आज सभागृहात येण्याच्या आधी बाहेर भाईंचं एक कटआउट मी पाहिलं आणि तुम्हाला खोटं वाटेल, हे बहुतेक बऱ्याच जणांनी असं वाटलं असेल. मला एकदम वाटलं की भाईच आहेत. अक्षरशः मला काळजाचा एक ठोकाच चुकला. मी म्हटलं भाई कुठून आले. त्यांच्या विचारांची पुनरावृत्ती होणारच आहे, पण ते स्वतः इथे आल्यासारखं वाटलं. त्यामुळे त्यांची आठवण इथे आल्याशिवाय राहणार नाही. भाई असते तर कदाचित असं काही अर्थाचं बोलले असते. सगळी बंधनं ओलांडून मानवी हक्क आणि सामाजिक बांधिलकी जगणारे आणि जागवणारे चित्रपटकर्ते म्हणजे आनंद पटवर्धन. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद डॉक्टर सावनी. भाई इथेच आपल्यातच आहेत, आपल्या आतच आहेत. त्यांचं चिरंतन स्मरण आपण कायमच करत असतो. मला सांगायला आवडेल की आज ज्या लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्काराने आनंद पटवर्धन यांचा गौरव करण्यात येतो आहे, तो पुरस्कार यापूर्वी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रतिभावंत इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल, पत्रकार रवीश कुमार, राजकीय नेते कन्हैया कुमार तसंच ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना देखील देण्यात आला होता. आणि आजचा हा पुरस्कार माननीय आनंद पटवर्धन यांना आपण प्रदान करतो आहोत. भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजवादी विचारवंत डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते तसंच आपले कुटुंब प्रमुख माननीय डॉक्टर बाबा आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिला जातो आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया हा पुरस्कार माननीय आनंद पटवर्धन यांना प्रदान करावा. आपल्या आजोबांचा वैद्यकीय क्षेत्राचा वारसा आणि वडिलांचा अर्थात भाईंचा समाजवादी विचारांचा वारसा अशी योग्य सांगड घालत पुढे जाणारे डॉक्टर अभिजित वैद्य हा पुरस्कार प्रदान करतायत. यंदाचा लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार असतो. आणखी थोड्या टाळ्या वाजत राहायला हरकत नाही. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, भाईबंध हा ग्रंथ, शब्दांचीच शस्त्रे हा ग्रंथ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्याबद्दल आनंद पटवर्धन यांचा या ठिकाणी गौरव होतोय. सभागृहात देखील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा निश्चितच आनंद आहे. माननीय आनंद पटवर्धन सरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे मनापासून आभार.
पुण्यातील संजीवनी कार्डियाक केअर सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर अभिजित वैद्य पुणेकरांच्या हृदयावर राज्य करीत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुण्यातील प्रख्यात हृदयतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर अभिजित वैद्य यांनी 12 मार्च 1995 रोजी आरोग्य सेनेची स्थापना केली आणि गेली 29 वर्ष देशात आणि देशाबाहेर देखील निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये पुढाकार घेऊन आरोग्य सेना त्या ठिकाणी मदतीचं मोठं काम उभं करते आहे. दैनिक लोकमतमधील निरोगी हृदयासाठी या सदराच्या माध्यमातून दर बुधवारी डॉक्टर अभिजित वैद्य आपल्या भेटीला येत असतात आणि हृदयाशी संबंधित विविध शंकांचं निरसन करीत असतात. समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेत आरोग्य क्षेत्रातली आपली कामगिरी बजावणारे डॉक्टर अभिजित वैद्य यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते. आदरणीय बाबा, आजचे पुरस्कारार्थी गौरवमूर्ती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपटकर्ते श्रीयुत आनंद पटवर्धन, भाई वैद्य फाउंडेशनच्या सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, आरोग्य सेनेचे महाराष्ट्राचे शाखा प्रमुख श्रीयुत अतुल लोणवाल, भाई वैद्य फाउंडेशनचे विश्वस्त आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर नियोजन अभियंते प्राध्यापक प्रताप रावळ आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या दुसऱ्या विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर प्राची रावळ, आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी आणि आनंद पटवर्धनांवर प्रेम करणारे जमलेले आपण सर्व. काल बाबांना सकाळी भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला त्यांना फक्त कल्पना दिली की असा उद्या भाईच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आहे आणि 94 वर्षांचे बाबा थेट या कार्यक्रमाला बाकी कुठलाही औपचारिकता बाजूला ठेवून येऊन पोचले आणि तेही शीला काकींचं आहेत. त्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे. भाई आणि बाबा ही पुण्याच्या राजकारणातली एक लढवई जोडी आणि त्याचबरोबर आनंद पटवर्धनांच्या कामाबद्दलचं त्यांना वाटणारं कौतुक. आणि बाबा तुम्ही आलात, शीला काकी तुम्ही आलात, आम्हाला खूप सर्वांना कायमच तुम्ही प्रेरणा देत आलेला आहात. आणि 94 वर्षाचा भाई 89व्या वर्षी तुरुंगात गेले. 94 वर्षाचे बाबा काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 4 दिवसाच्या उपोषणाला बसले होते कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी. आणि त्यांचा तसा डॉक्टर म्हणून इकडे मी चिंतेत होतो आणि मी निरोपावर निरोप पाठवत होतो की बा अरे बाबांचं कधी उपोषण थांबते, कारण अजून हे लांबलं तर माझ्यापुढेही अनेक प्रश्न निर्माण होतील. अर्थात सुदैवानं सरकारचं डोकं ठिकाणावर आलं आणि नेहमीप्रमाणे काही आश्वासनं देऊन बाबांचं उपोषण थांबलं. आशा करूयात त्यांच्या लढ्याला यश येईल. आज खूप मान्यवर आलेले आहेत आणि विशेषतः मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो निरंजन टकले आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मगाशी ममतांनी माझा उल्लेख पुणेकरांच्या हृदयावर राज्य करणारा हृदयरोग तज्ज्ञ असा केला. लोकांच्या हृदयावर हृदयरोग तज्ज्ञ राज्य करतो म्हटलं की जरा गैरसमज होऊ शकतात सध्याच्या काळामध्ये. त्यामुळे हृदयरोग होऊ नये यासाठी मी प्रयत्न करणारा एक हृदयरोग तज्ज्ञ आहे असं म्हणलं की मला जरा थोडंसं बरं वाटतं. पहिला पुरस्कार नयनतारा सहगलजींना, दुसरा पुरस्कार तसं पाहिलं तर रवीश कुमारांना दिला, पण कोविडच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकले नाहीत. डॉक्टर जयसिंगराव पवारांना पुरस्कार आणि त्यानंतर आनंद पटवर्धनांना पुरस्कार. म्हणजे एक साहित्यातला दिग्गज, एक पत्रकारितेतला दिग्गज, एक शाहूंचा चरित्रकार
आणि त्यानंतर एक चित्रपट करता. ह्या सगळ्यांमध्ये खरं तर एक फार समान सूत्र आहे. म्हणजे भाईंच्या स्मृतिगौरव पुरस्कारासाठी विविध समाजवादी परिवारातली माणसं निवडली जातील आणि त्यांचा सन्मान करत आम्ही पुढे जाऊ असं अनेकांना वाटलं आणि त्याचं ह्याला एक वेगळं स्वरूप देण्याचं फार मोठं श्रेय खरं तर बाबांना दिलं पाहिजे. पहिल्याच पुरस्काराच्या वेळेला जेव्हा मी बाबांशी बोललो की बाबा व्यापक कल्पना आहे आमची, आणि पहिलं नयनतारा सहगलांचं नाव सुचवलं ते बाबांनी. आणि खरं तर काही काळापूर्वीच पुरस्कार वापसीची मोहीम चालू त्यांनी केलेली होती. मी त्या मोहिमेमध्ये मी माझा एकमेव मिळालेला साहित्याचा पुरस्कार परत करून टाकला होता. नयनतारा सहगलांचं साहित्य वाचतच होतो, पण पुरस्कार वापसीची मोहीम चालू केलेली व्यक्ती. आणि मग असं वाटलं की अरे बाबांनी सुचवलेलं नाव भाईंच्या नावाच्या पुरस्कारासाठी अतिशय योग्य आहे. रवीश कुमारांबद्दल तर मी काही वेगळं बोलण्याची गरज नाही. फुले शाहू आंबेडकरांचा जो काही एक वैचारिक वारसा हा महाराष्ट्र सतत अभिमानानं सांगत असतो, त्या शाहू महाराजांच्या संपूर्ण आयुष्याच्या अनेक सत्य आणि ब्राह्मण्यवाद्यांनी विपर्यस्त केलेल्या गोष्टी ह्या समोर आणण्याचं काम करणारे थोर इतिहासकार हे जयसिंगराव पवार. जयसिंगरावांचं भाईंशी फार घनिष्ठ संबंध होते, ही एक दुसरी त्याच्यातली बाजू होती. म्हणजे जयसिंगरावांच्या पत्नी या भाईंना थोरले बंधू मानत आणि भाईंबद्दल नितांत प्रेम. कोल्हापूरला गेल्यावर अनेक वेळा वर्षातही खूप वेळा भाईंबरोबर गेलेले आहेत की भाईंचा पाहुणचार हा जयसिंगरावांच्या घरीच होत असे. त्यामुळं भाई असते तर भाईंना नक्कीच खूप आनंद वाटला असा. आणि गेल्या वेळेला हा कार्यक्रमही खूप सुंदर कार्यक्रम झाला. आणि आज आनंद पटवर्धन हे समान सूत्र जे या सर्वांच्या निवडीच्या पाठीमागे आमचं आहे ते म्हणजे आम्हाला अशी माणसं हवी होती की भाई ज्या मूल्यांसाठी लढले आणि जगले ती मूल्य ही माणसं आपापल्या कामातून प्रतिबिंबित करत राहतील. भाईंचं अख्खं आयुष्य हे वंचितांसाठी लढण्यात गेलं. त्या संपूर्ण लढाईचा तात्विक पाया हा लोकशाही समाजवाद होता. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञानवाद हा तात्विक पाया होता त्या संपूर्ण लढाईचा. पण एका वाक्यात जर मला कोणी म्हटलं की भाई कशासाठी लढले तर मी म्हणेन की भाई आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी लढले. मग ते शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले, कामगारांच्या हक्कांसाठी लढले, मजुरांच्या हक्कांसाठी लढले, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले, महिलांच्या हक्कांसाठी लढले, परित्यक्त्यांच्या हक्कांसाठी लढले. आणि आयुष्याच्या शेवटच्या 3 दशकांमध्ये भाई शिक्षण हक्कासाठी लढले. खरं तर मी अनेक वेळा असं म्हणतो की भाईंनी शिक्षण हक्काची चळवळ आणि या देशामध्ये सर्वांना मोफत गुणवत्तापूर्ण समान शिक्षण दिलं गेलं पाहिजे ही मागणी भाई शेवटचे 3 दशकं सरकार करत होते. काँग्रेसला थोडी जरी अक्कल असती आणि स्वीकारलं असतं तर आज अशिक्षितांच्या अशा फौजा आपल्या डोक्यांवर राज्य करत नसत्या. शिक्षण हे तळागाळापर्यंत पोचवलं पाहिजे याचं महत्त्वच कळलं नाही. तरी एक कायदा छोटा केला जावडेकर इथं आलेले आहेत की जे बाईंच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर लढत आलेत आणि आता बाईंच्या संघटनेची धुरा ते फार समर्थपणे पुढे नेत आहेत. तेव्हा हेही घडलं की त्या कायद्यावर सही केल्यावर भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी राष्ट्रपती भवनातून दूरध्वनी करून भाईंना सांगितलं की भाई मी सही करते. भाई म्हणले एक छोटा टप्पा झाला आहे, माझं आंदोलन चालूच राहणारे मोठा टप्पा अजूनही शिल्लक आहे. आणि आता मात्र असं त्यावेळेला वाटलं की हा टप्पा आज ना उद्या दृष्टिक्षेपात येईल. आता मात्र हा टप्पा अधिकाधिक दूर दूर जात चाललेला आहे.
म्हणजे उलट आता समाजाला शिक्षणापासून कसं वंचित करता येईल याची षड्यंत्र रचली जात आहेत. जे नवं संपूर्ण शिक्षणाचं धोरण आता आणण्यात आलेलं आहे, हे शिक्षणाचं धोरण हे अत्यंत थंड डोक्यांनी मागच्या दारानं पुन्हा एक नवी वर्णव्यवस्था आणण्याचं षड्यंत्र आहे. भाईंनी आयुष्यभर जरी हे लढे दिलेले असले तरी भाईंच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य होतं की ते नेहमीच्या बऱ्याच समाजवादी राजकारण्यांपेक्षा थोडे कला, साहित्य, चित्रपट, संगीत या गोष्टींशी खूपच त्यांचा जवळचा संबंध राहिला. मला अनेक वेळा आश्चर्य वाटायचं की पुण्यातल्या गोरवारपेठेच्या सार्वजनिक वाड्यासारख्या भागामध्ये आयुष्य गेलेले भाई, की ज्या भागामध्ये बघावं तिकडं अनेक ठिकाणी दारूचे अड्डे आहेत, मटक्याचे अड्डे आहेत, गुंडांच्या मारामाऱ्या चालल्या. माझं बालपणी तिथंच गेलं, हे चाललेलं आहे. अर्थात भाई तिथनंच निवडून येत गेले सातत्याने. अशा याच्यामध्ये भाईंचा जगातल्या साहित्याशी, संगीत, कला या सगळ्या गोष्टींशी कसा संबंध येत गेला हा प्रश्न मला अनेक वेळा पडायचा. कदाचित अतिशय तरुण वयामध्ये भाईंना युनोची जी काही एक शिष्यवृत्ती मिळाली आणि युरोपातल्या अनेक देशांचा दीर्घकाळ त्यांना जो काही अभ्यासाचा दौरा करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळं हे घडलं असावं. कारण युरोपातल्या प्रबोधनाबद्दल भाई, त्या रेनेसान्सच्या काळाबद्दल भाई सातत्याने बोलायचे. आणि भाईंना जगातले अनेक कलाकार, चित्रकार हे माहिती असायचे. म्हणजे भाईंच्या शेवटच्या अगदी काळामध्ये जरा आम्हाला थोडंसं पती पत्नींना शक्य झाल्यामुळे आम्ही त्यांना एक दोनदा बाहेर पुन्हा घेऊन गेलो. आणि बार्सिलोना गेल्यावर बाई म्हणले, व आता माझ्या गुडघ्यांमुळे मी काही तुमच्याबरोबर असा हिंडू शकणार नाही. तर म्हणलं भाई तुम्ही सांगा. तर ते म्हणले तो गावडीचा चर्च मला बघायचा आहे, बारकाईने बघायचा आहे. आणि पाब्लो पिकासोच्या घरामध्ये इथल्या त्याच्या एक म्युझियम आहे चित्रांचं, ते मला बघायचं आहे. आणि तिथे आम्ही गेलो आणि तिथे पाब्लो पिकासोच्या गुर्निका या चित्राबद्दल भाई गाईडपेक्षा अधिक आम्हाला चांगलं सांगत होते. अँड दॅट वॉज भाई. आणि म्हणून भाईंचा स्मृतिगौरव पुरस्कार हा विविध क्षेत्रातल्या लोकांना देणं हे किती योग्य आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. पण अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की भाई हे त्या अर्थानं राजकारणी होते किंवा सामाजिक नेते होते, राजकीय नेते होते, पण माझ्या दृष्टीनं भाई हे खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञ होते. पण ते नुसते तत्त्वज्ञ नव्हते, तर ते लढवय्ये तत्त्वज्ञ होते. जी मूल्य घेऊन भाई आयुष्यभर जगले तीच मूल्य त्यांच्या कामामध्ये कायम प्रतिबिंबित झाली. आणि ही गोष्ट फार कमी वेळा आढळणारी आहे. बहुसंख्यवाला समाजवादी नेत्यांच्या आयुष्याबाबत ते लागू होईल. म्हणजे आपण जी मूल्य घेऊन जगतो, ज्या मूल्यांचा पुरस्कार करतो, तीच मूल्य आपल्या कामातनं प्रतिबिंबित होणं, मग ती साहित्यातनं असतील, काव्यातनं असतील, चित्रातनं असतील किंवा चित्रपटातनं असतील, ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ असते. आणि आनंद पटवर्धन हे असे एक चित्रपटकर्ते आहेत की जी मूल्य घेऊन जगतात ती सर्व मूल्य त्यांच्या सर्व चित्रपटातनं प्रतीत होत राहतात. म्हणजे कोणी आपल्या वाणीने लढतो, कोणी आपल्या लेखणींनी लढतो, कोणी आपल्या कुंचल्यानं लढतो, तर कोणी कॅमेरा घेऊन लढतो. गेली 5 दशकं हा माणूस भारतातल्याच नाही तर देशातल्या अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आपल्या कॅमेऱ्यातनं लढत आलेला आहे. परवा मला एक फोन आला. हितचिंतक होते, आनंद पटवर्धनांचा चित्रपटही ठेवताय, काही बाउन्सर बिउन्सरची व्यवस्था केली की नाही, कारण सध्या म्हणले काही सांगता येत नाही. तर त्यांना मी सांगितलं, आरोग्य सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता लढवई आहे, तो दिसायला किरकोळ दिसला तरी तो तसा बाउन्सरच आहे. काही आले तर म्हटलं आम्ही घेऊ समाचार त्यांचा, म्हटलं चिंता करू नका. पण काळे सफारी घातलेले भावडोत्री बाउन्सर ठेवणं म्हणलं हे काय आमच्या ज्यांनी शक्य होणार नाही. अर्थात खरं तर त्यांची हा जो चित्रपट आहे आजचा माहितीपट जो आहे तो आपल्याला फार चांगल्या मोठ्या भव्य एखाद्या चित्रपटगृहात दाखवणं गरजेचं होतं.
पण आनंद पटवर्धनांचं नाव आलं की सेन्सॉर त्यांना सर्टिफिकेट देत नाही. आणि आता नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये सेन्सॉरचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दिल्लीवरनं ती संमत करून घेतल्याशिवाय तुम्हाला ती दाखवता येत नाही. आणि त्यामुळं म्हणजे बघा, नॅशनल फिल्म आर्काईव्ह कशासाठी स्थापन झालं? म्हणजे कलेच्या अभिव्यक्तीसाठी स्थापन झालेलं तिकडचं ललित कला केंद्र असेल किंवा हे नॅशनल फिल्म आर्काईव्ह असेल, ह्या सर्वांचा किंवा आपली हे फिल्म इन्स्टिट्यूट असेल, ह्या सर्वांचा गळा घोटण्याचं काम अत्यंत शांतपणे चालू आहे. आणि दुर्दैव असं आहे, मला त्याचं अधिक दुःख होतं की अशा काळामध्ये असे अनेक चित्रपट निर्माते, कलाकार, साहित्यिक आज निर्माण होत आहेत की जे सत्ताधाऱ्यांच्या पुढं लाचार होऊन आपली कला आणि साहित्य हे गहाण टाकत आहेत. आणि म्हणून अशा वेळेला आनंद पटवर्धनांसारख्या व्यक्तीचं फार अधिक महत्त्व आहे. खरं तर अशा मूल्यांसाठी संपूर्ण आयुष्यभर एक ध्यास घेऊन काम करत राहणारी व्यक्ती ही खरं तर त्या अर्थानं त्यांना राष्ट्रीय म्हणणं देखील मला फार छोटं वाटतं. त्यांच्यात सर्व तुम्ही जर चित्रपट पाहिलेत, खरं तर त्यांना माहितीपट का म्हणायचा हाही प्रश्न पडतो, कारण चित्रपटाचे असे काही नॉर्म्स चित्रपटाला लावणं हे मला स्वतःला मान्य नाही. स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मी संस्थापक संचालक आहे. 10 वर्ष आम्ही हा जगभरातल्या अत्यंत उत्तम कलाकृतींचा हा चित्रपट महोत्सव आम्ही गाजवत आलेलो आहोत. मला ते मान्य नाही त्याला का म्हणायचं, पण काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. परंतु त्यांच्या या सर्व आपल्या चित्रपटातून ते सतत वैश्विक मूल्यांचाच पुरस्कार करत आलेले आहेत. आणि म्हणून ऑस्करच्या लोकांनाही वाटतं ना की अशी व्यक्ती आपल्या ज्युरीजमध्ये किंवा आपल्या आनंद निवड समितीमध्ये कायमस्वरूपी असावी. प्रश्न माझ्यापुढं असा आहे की आज देशामध्ये जे घडतं आहे हे वाढत जाणार आहे का याला कुठंतरी ब्रेक लागणार आहे? आता आम्ही आमच्या परीने आटोकाट प्रयत्न करतो. निरंजन टकले हल्ले करतायत त्यांचा तोफखाना घेऊन. अनेक जणं आपापल्या परीने हे प्रयत्न करत आहेत. 4 जून हा आपल्या भवितव्याचा दिवस असेल, पण हा भवितव्याचा दिवस आपण शांतपणे वाट बघत 4 जूनला उठल्यावर संध्याकाळी आपलं भवितव्य काय ठरेल असं पाहण्याचं नाही आहे. हे भवितव्य बदलून टाकण्याचा काळ हा मधला आहे. आणि आपल्याला सर्वांना, या देशातल्या लोकांना, जनतेला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बुद्धी गहाण टाकलेल्या सगळ्या बुद्धिवंतांना, आपली कला सत्ताधाऱ्यांच्या पायापाशी लाचारपणे ठेवणाऱ्या सर्व कलाकारांना विचार करायला लागणार आहे की त्यानंतर हेही शक्य होणार नाही. त्यानंतर फक्त आणि फक्त हिटलरच्या काळात त्या ज्या काही 30-40 प्रोपोगंडा मूव्हीज निर्माण झाल्या होत्या किंवा जे प्रचंड साहित्याचा पाऊस प्रचारकी साहित्याचा पाऊस पाडण्यात आला होता, तेवढंच काम या देशातल्या साहित्यिकांना आणि कलाकारांना शिल्लक राहील. आपल्याला याचा विचार करायला लागेल. आणि ज्या वेळेला कला ही सत्ताधाऱ्यांची लाचार बनते तेव्हा ती कला ही राहतच नसते. ती कधीच फुलण्याचा प्रश्न येत नाही. कला जेव्हा निर्भय असते, ती मोकळा श्वास घेत असते, तेव्हाच ती खऱ्या अर्थानं फुलत असते. आणि म्हणून आनंद पटवर्धनासारखी माणसं या व्यवस्थेला धुडकारून त्या समाजाचे प्रश्न किंवा राजकीय प्रश्न हे अत्यंत निर्भयपणे, बेधडकपणे पुढे मांडत राहतात. आणि म्हणूनच अशा व्यक्तीच्या पाठीमागे अल्प का होईना हात देऊन उभं राहणं, त्यांना सांगणं की आनंद तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मागे आमची आरोग्य सेना आहे, तुमच्या मागे भाई वैद्य फाउंडेशन आहे. आणि आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशन म्हणजे काही 2 संस्था संघटना नाही आहेत. त्याच्या पाठीमागे समाजवादी संघटनांचं एक खूप मोठं जाळ आहे. हे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत हे सांगण्याचा हा एक अत्यंत नम्र असा प्रयत्न आहे. मी प्रत्यक्षामध्ये माझ्या नावावरती बराच कमी वेळ लिहिला होता, कारण वेळ कसा गाठायचा आणि बरोबर वेळेत कसा चित्रपट सुरू करायचा हा प्रश्न आमच्या पुढे होता. पण मी घड्याळाकडं पाहिलं, माझ्या असं लक्षात आलं की 6:15ला आपल्याला चित्रपट सुरू करायचा आहे
आणि जर 5:45 तुम्हाला चहाला बाहेर पाठवलं तर अर्धा तास वेळ घालवायला लागेल, म्हणून मी थोडा अधिक वेळ घेतला. त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. आपण 4 जून या भवितव्य दिवसाची आठवण दिलीत आणि हा मधला कालखंड किती महत्त्वाचा आहे हेही सांगितलं. आणि 22 जूनला भाईंचा जन्मदिवस असतो, तर मला वाटतं की 4 जूनचं भवितव्य चांगलं होण्यासाठी आणि 22 जूनला तो आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी या विचारांना आपण कृतीमध्ये अंमलात आणूया अशी या निमित्तानं विनंती करते. मी म्हटलं तसं आपण आता 10 मिनिटाचा एक मध्यंतर होईल आणि मध्यंतरानंतर या ठिकाणी आनंद पटवर्धन यांचा वसुधैव कुटुंबकम हा चित्रपट, माहितीपट नव्हे, हा चित्रपट आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण चहापानाचा लाभ घ्यावा आणि कृपया 10 मिनिटाच्या आत, शक्य असल्यास 8 मिनिटाच्या आतच आपण आत यावं आणि तोपर्यंत इथे तांत्रिक सोय करण्यात येईल. पहिली ओळ ही व्यासपीठावरील मान्यवरांसाठी कृपया राखीव ठेवावी ही नम्र विनंती.